मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जे कोणी प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा आणि कुठे म्हटले. आपणा सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे, आपण ऐकलेले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व अनेक पद्धतीने व्याख्यानातून विचारातून पटवून दिलेले आहे. आणि त्यामधलाच एक त्यांचा महत्त्वपूर्ण संदेश म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जे कोणी प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे आपण अनेकांच्या भाषणातून ऐकलेले आहे, अनेकांच्या लिखाणातून ऐकलेले आहे. आणि अशा प्रकारचे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना काढल्याचे सांगितले जाते. मग माझ्या मनामध्ये अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जे कोणी प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे कोठे आणि केव्हा म्हटले. मग या संबंधीचे अधिक सखोल अध्ययन केले, संशोधन केले आणि त्या संबंधीची वास्तविक सत्य माहिती मला मिळाली. आणि त्या संबंधीची सत्य माहिती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक काढलेले आहे. आणि त्या पाक्षिकाच्या दुसऱ्या अंकामध्ये म्हणजेच 14 फेब्रुवारी 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याची सर सुराज्याला नाही, अशा प्रकारचा लेख लिहिला. आणि त्या लेखामध्ये भारत पारतंत्र्यामध्ये का गेला, भारतामध्ये अंधश्रद्धा का पसरल्या, त्याच बरोबर जाती व्यवस्था, अन्याय, अत्याचार अशी परिस्थिती का निर्माण झाली, या संबंधीचे सखोल विश्लेषण त्यांनी केलेले आहे. आणि त्याबाबतचा एक उपाय म्हणून या देशातील सर्व लोकांना त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश म्हणजे बाबासाहेब लिहितात, इंग्रजी विद्या म्हणजे केवळ वाघिणीचे दूध. ते ज्यांना प्राशन करण्यास मिळाले त्यांच्यामध्ये नवीन उत्साह, नवीन तेज आणि नवीन प्रेरणा उत्पन्न झालेली आहे, असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इंग्रजी विद्या हे वाघिणीचे दूध आहे आणि ते ज्यांना प्राशन करण्यास मिळाले त्यांच्यामध्ये नवीन उत्साह, नवीन तेज, नवीन स्फूर्ती निर्माण झालेली आहे, असे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 फेब्रुवारी 1920 च्या मूकनायकच्या दुसऱ्या अंकामध्ये लिहिलेले आहे. परंतु इंग्रजी शिक्षण तर काय, या समाजातील बहुसंख्य लोकांना आपापल्या मातृभाषेतील शिक्षण सुद्धा उपलब्ध नव्हते. म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना मराठीमधून, अन्य राज्यातील लोकांना त्यांच्या मातृभाषेमधून. आणि म्हणूनच मग बाबासाहेबांच्या या संदेशाचा विचार पुढे अशा प्रकारे सांगितला जाऊ लागला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जे कोणी प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि मग ते प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच बाबासाहेबांच्या मूळ विचाराला अनुसरून त्यांच्यामध्ये नवीन उत्साह निर्माण होईल, नवीन स्फूर्ती निर्माण होईल, त्यांच्यामध्ये तेज येईल. अशा प्रकारचे हे सोप्या शब्दातील भाषांतर करून या
विचाराला आपल्या समोर मांडण्यात आलेले आहे आणि ते म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन करणारे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजेच त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत होईल. सत्य आणि असत्य काय आहे त्याची परीक्षण करण्याची क्षमता निर्माण होईल. अशा प्रकारचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त जनतेला दिलेला आहे आणि या समस्त जनतेमध्ये स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या या विचारामध्ये होती. हे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. तर या व्हिडिओमधून बाबासाहेबांनी वास्तवतेमध्ये शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही याबद्दल वास्तवतेमध्ये काय म्हटलेले आहे ते मी आपणा समोर मांडलेले आहे. हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रजनांपर्यंत पाठवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील वास्तवता अनेकांपर्यंत पोचवा ही नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.